काय करायचे की आपले जे त्याचे पोरं होते मराठी समाजाचे एकाच साईडला बसवायचे आणि आपले एकाच साईडला बसवायचे. असं मग वेगवेगळे बसवायचे. जवळ नाही, वेगवेगळी लाईन करायची. म्हणजे आणि ते सगळ्याच वर्गात होतं म्हणजे हा, तुमच्या वर्गात नाही, सगळ्याच वर्गात. सगळ्याच वर्गात, पहिली दुसरी चौथीला सगळी सगळ्या वर्गात. ते गेलं की आपण एका साईडला बसायचं, ते एका साईडला बसायचं, बसू देत नसतो. असं मग आपण जर सोबत जाऊन बसायचा प्रयत्न केला तरी उठवायचे, ते म्हणायचे माझी जागा आहे, तू तिकडे बस. मग सर पण तसं काही करत नसत? नाही, सर काहीच नाही, ते म्हणायचे बस, ते म्हणायचे तू बस तिकडे बस, ते भाग्य नाही. विरोध करायचे ना ते. विरोध म्हणजे ते त्या ठिकाणी कसं आमची शाळाच होती, ते प्रतापगिरीच्या मंदिरात. बर, मंदिरात भरायची शाळा? मंदिराचा ओरांडा होता, त्याच्यात पहिला वर्ग बसायचा. हा, त्या मंदिरात ते पहिलंच तर मग मंदिरात जमत नव्हतं, आम्ही बसलं ते एका कोपऱ्यातच बसायचं. मग तुम्ही मंदिरात गेले होते का देव दर्शन करायला? नाही हो, त्याच्यात जायला चान्स म्हणजे लोक जाऊ देत मारत होते. हा, मधात तुम्ही काय म्हणतो जायचं म्हणलं तरी आपण लांबून देव पाहता, दरुजाच्या बाहेरून, आतमध्ये नाही जायचं. मग तुम्हाला आठवते का की तुम्ही केव्हा गेले होते त्या मंदिरात आतापर्यंत? जायचं मी काउंट जायचं म्हणजे मारायचे लोक, भीती वाटायची ना, मग जायचं लांबूनच पाहायचं, आपण लांबूनच पाया पडायचं. मग तुमच्या समोर मारलं कोणाला, ऐकलं का? मारलं ना, मारलं म्हणजे ते सहज योगायोग कसा झाला की मंदिरात गेलो, नारळ फोडतात, नारळाची शिरणी खायला गेलं होतं, ते पाया पडायला नव्हतं गेलं. अच्छा, लहान होता का ते? लहान, आमच्या सोबत आमचा ते नारळाची शिरणी खायला गेले, त्याला मारलं होतं माणसाला, दुखावून गेला मला. असं म्हणजे असं बाट झाला असं? हा, ते गेला म्हणजे तू गेला म्हणजे देवाजवळ जायचा अधिकारच नाही तुम्हाला. तर मारल्याच्या नंतर मग ते माहीत झालं, माय बापाला माहीत झालं, कोणी काय म्हणलं नाही. ते उलट म्हणले तू काल गेला, जाऊ नये, आपण जाऊ नये सांगायचे, आपल्याला काय झालं, आपण जाऊ नये.